नमस्कार सगळ्यांना, गणपती बाप्पा मोरया। तर मला 29 जून आणि 30 जूनला 2 ऑर्डर्स आहेत आणि एक ऑर्डर एक्स्ट्रा आलेली आहे। शिक्षणाधिकारी आहेत खंडागळे साहेब, सोलापूर जिल्ह्याचे माझे शिक्षणाधिकारी। त्यांच्या मुलाचं लग्न होतं आणि ते मला अटेंड करायला जायचं होतं। आता मी वाखरी पंढरपूर इथे आलेली आहे। नवरदेव परण्यासाठी निघालेला आहे आणि त्याचीच गडबड चालू आहे सगळ्या पाहुणे मंडळींची की नवरदेवाला घेऊन जायचं आहे। स्टेजवरती आणल्यानंतर नवरदेवाचं तेल काढणीचा कार्यक्रम झाला आणि त्यानंतर नवरदेवाला परण्यासाठी नेलं। खरं तर निवेदनाला सुरुवातीपासूनच होते। आपण जेव्हा पोहोचतो तेव्हापासून काही पाहुणे आलेले असतात, काही पाहुणे बाहेरच असतात मंडपाच्या, त्यामुळे आपल्याकडचा जो साठा आहे तो जास्त बोलता येत नाही। पण गर्दी वाढली की मी मात्र चान्स मारून घेत असते। माझ्याकडे जे जे काही आहे लग्न संदर्भामध्ये सांगण्यासारखं ते मी सगळं सांगत असते। आणि जुन्या काळातली लग्न कशा पद्धतीने होती, आता किती त्याच्यात डेव्हलपमेंट झालेली आहे। पण लग्न हे लग्नच असतं, कसं का होईना, डेव्हलप असो किंवा साधं असो। तर हे सगळं सांगता हा सगळा 12:30चा कार्यक्रम उलगडला आणि 12:30च्या नंतर आता मी निघालेली आहे खराडी पुणे येथे। तर आता मला 5 वाजता पोहोचायचं आहे आणि असं वाटत होतं की पावसाने जर गोंधळ घातला किंवा रस्ता खराब असला तर मी पोहोचू शकेल का नाही। हा जो आहे रस्ता तो पंढरपूर पुणे हायवे आहे, पण माझा इथेच जरा थोडासा गोंधळ झाला की हा रोड मी नव्हता निवडायला हवा, कारण इथं थोडंसं नातेपुतेच्या पुढे गेल्यानंतर सगळा रस्ता उलगडलेला होता। जेजुरीच्या थोडंसं पुढे गेल्यानंतर जे लागतं लोणंद त्याच्या पुढच्या बाजूला गेल्यानंतर हे मटक्यामधले आईस्क्रीम खायला भेटले, त्याचा एक आनंद वेगळा होता। मी सीझन्स मॉल म्हणजेच पुण्यामध्ये आलेली आहे मगरपट्ट्याला, पण ट्रॅफिक खूप होतं। ज्यांची ऑर्डर आहे त्यांचे फोन येत होते, मॅडम कुठे आहेत, 10 मिनिटामध्ये पोहोचते असं सांगितलं आणि पोहोचले। आपण बियॉन्ड टाईम असलो तरीसुद्धा हा सगळा लोकेशन जो आहे पूर्ण एरिया ही एक इस्टेट आहे, मेफिल्ड इस्टेट खराडीची, आणि इथे हा कार्यक्रम होणार होता। म्हणजे जे काही मान्यवर मंत्री वगैरे असतात त्यांचे अनेक कार्यक्रम या ठिकाणी उलगडलेले आहेत आणि इथं हा विवाह सोहळा, शाही विवाह सोहळा म्हणायला काही हरकत नाही तर तो होता। पुढे खूप छान असं फुलांचं डेकोरेशन केलेलं होतं। हा जो हॉल आहे खरं तर हा जेवणाचा हॉल आहे, पण कोणी आलं की एंट्री करेल अशा पद्धतीने याचं डेकोरेशन होतं, त्यामुळे मी सुद्धा पहिल्यांदा इथेच गेले। आणि इथं गेल्यानंतर मला कळालं की अरे इथं तर जेवणाची सिस्टीम आहे, त्यामुळे आता पुन्हा कार्यालयात जावं लागेल। याच्या पाठीमागच्याच बाजूला लॉन्सच्या आतमध्ये हे कार्यालय होतं। कार्यालय बघाल तर अगदी राजेशाही कार्यालय, थाट कार्यालयाचा, खूप सुंदर। मी माहिती घेते या सरांकडून। सर मला सांगतायत की अमके अमके पाहुणे येणार आहेत, तुम्ही कशा पद्धतीनं निवेदन करावं, त्यांचं स्वागत करावं, सगळ्या सूचना वगैरे घेऊन मी माझा टेबलचं सेटअप लागेपर्यंत तिथं बसलेले होते। आणि तोपर्यंत यांचं प्री वेडिंग इथं दाखवलं जाते। प्री वेडिंगचा मी थोडासा शॉर्ट पुढेही दाखवला आहे, कारण प्री वेडिंग असावं तर असं पूर्ण फॅमिली त्यांची या प्री वेडिंगमध्ये आहे। नवरा नवरीच फक्त कुठेतरी गोव्याच्या किनारी जातात आणि प्री वेडिंग करतात असं प्री वेडिंग यांचं नव्हतं, त्यामुळं खूप मनाला भावेल असं आणि छान प्री वेडिंग होतं। मुलीचे वडील जे आहेत ते अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त आहेत मुंबईमधले, महाराष्ट्र राज्य, आणि त्यांची मुलगी माझे शिक्षणाधिकारी खंडागळे सर यांच्या मुलाला दिलेली आहे आणि त्याचा हा सगळा विवाहाचा थाट होता। तर मी टायमिंगला पोहोचलेले होते आणि आता थोड्याच वेळामध्ये विवाह सोहळासुद्धा सुरू होणार होता। खरं तर लग्न एक जाणीव असते गर्भातल्या अंकुराला फुलवण्याची, आणि याच विवाह सोहळ्यामध्ये अनेक नातीगोती, अनेक ऋणानुबंधांच्या गाठी बांधल्या जातात। या ठिकाणी सुद्धा एक नवीन ऋणानुबंधाची गाठ बांधली जाणार होती पवार पाटील आणि सूर्यवंशी खंडागळे परिवारामधील, आणि हा विवाह सोहळा या ठिकाणी संपन्न होणार होता। खूप छान नियोजन, उत्कृष्ट असं, कोणताही मोठा तामझाम न करता अगदी छान पद्धतीनं, सुरेख पद्धतीनं, नियोजनबद्ध पद्धतीनं हा कार्यक्रम चालू होता। नवरा नवरीचं बहुतेक हे गाणं खूप प्रिय असणार आहे आणि म्हणून त्यांनी हे त्यांच्या प्री वेडिंगसाठी निवडलेलं गाणं होतं असं म्हणायला काही हरकत नाही। तर खूप छान प्री वेडिंग होतं त्यांचं, बघण्यासारखं आणि खरं तर मनाला भावणारं होतं, कारण पूर्ण फॅमिली त्यांची एकत्र होती या प्री वेडिंगमध्ये। आणि फायनली नवरा नवरीची एंट्री झालेली आहे। त्यांच्यासमोर ज्या नृत्य करतायत त्यांनी अतिशय छान कार्यक्रमाची शोभा वाढवलेली होती या ठिकाणी।
अशा पद्धतीनं नवरा नवरीचं स्वागत या ठिकाणी होत आहे. नवदाम्पत्य स्वतःच्या जीवनाची नवीन आयुष्याची सुरुवात करतायत, त्यामुळे त्यांचं स्वागत करणं खरं तर कर्तव्य आहे आणि हे स्वागत त्यांचं या ठिकाणी संपन्न झालं. या ठिकाणी मंगलाष्टका सुरू झाल्या. मी देखील मंगलाष्टका म्हणालेली आहे, त्याचा व्हिडिओ मला टाकता आला नाही. आणि या ठिकाणी शेवट म्हटलं आपण दिसलं पाहिजे, नाही तर लोक म्हणतील लोकांच्या लग्नातला व्हिडिओ टाकताय तुम्ही, त्यामुळे मी माझा स्वतःचा एक व्हिडिओ काढला. तर लग्न लागल्यानंतर सगळे जेवणाच्या हॉलकडे पळाले, अर्थात मी सुद्धा, कारण मला इथला पण व्हिडिओ घ्यायचा होता की मेनू काय आहे. तत्पूर्वी वॉशरूम एवढं स्वच्छ होतं ना की व्हिडिओ घेण्यासाठी मी स्वतःला आवरूच शकले नाही आणि म्हणून हा व्हिडिओ काढलेला आहे. बॅक साईड बघू शकता वॉशरूम आहे. ही फ्रंटला आरसा लावला होता, एवढा मोठा मिरर होता आणि हे आहे पाणी घेण्याचं. सुरुवातीला खरं तर आपण ग्रामीण भागातून कधीतरी एवढ्या मोठ्या ठिकाणी जातो आणि मग कळत नाही की नळ कसा चालू होतो. हा चालू तर झाला पण बंद व्हायचं काही नाव घेत नव्हता. मी बटन प्रेस केलं पण होईना. मग कळलं ते शेजारचं दुसरं एक बटन आहे, त्याला प्रेस केल्यानंतर हे पाणी बंद होऊ शकतं आणि मग मी ते बंद केलं. अशा पद्धतीने हे बंद झालं आणि जेवायला मी पटकन आले. जेवणासाठी हे पनीरवाले भाऊ म्हणत होते की तुम्हाला किती वाढू. मी म्हटलं देत असला तर सगळंच द्या, पण माझी कॅपॅसिटी नाही आहे. भात मात्र मी थोडा खाल्ला, कारण आता सध्या तब्येत जाड व्हायला लागली माझी. गणपती बाप्पांचा हा व्हिडिओ मला घ्यावासा वाटला, कारण किती छान फुलांच्या आकृतीमध्ये गणपती बाप्पाचं दर्शन त्यांनी आपल्याला घडवलं आहे. आमचा समूह ताव मारत होता. हे खाऊन झाल्यावर त्याने चायनीज पण खाल्लेलं आहे. मी मात्र साधा चपाती, पनीर आणि पाणीपुरी मात्र सगळ्यांची आवडती असते. 4 पाणीपुरी घेऊन आले होते. ते खाल्ल्यानंतर मी इथं थंड आईस्क्रीम खाते आहे, जे खायच्या पानापासून बनवलेलं आईस्क्रीम आहे, डेझर्ट आहे. तर ते शेवट खाल्लं. या ठिकाणी हे आयुक्त आहेत खालच्या फोटोमध्ये आणि वरती आहेत ते माझे शिक्षणाधिकारी आहेत. दोघंही इतके हंबल आणि इतके चांगले होते. आमच्यासोबत त्यांनी फोटो काढला, ॲप्रिशिएट केलं अँकरिंगला आणि खरं हे महत्त्वाचं असतं, आपलं अँकरिंग त्यांना आवडणं. आणि मग उद्या मला परत एकदा जुनोनी इथं जायचं होतं ऑर्डरसाठी, म्हणून मी मुक्कामाचं ठिकाण ठरवलं, अर्थातच आपल्या गणपती बाप्पांचं थेऊरमध्ये. तत्पूर्वी हा पुण्यातून बाहेर येतानाचा प्रवास आहे आणि इथं थेऊरला आल्यानंतर आम्ही भक्तनिवास निवडलं, कारण भक्तनिवास 500 रुपये, 4 बेड होते. रूमचा रिव्ह्यू मी तुम्हाला इन्स्टावरती तुम्ही माझ्या बघू शकता. आत्ता आमचा हा समर्थ रूम उघडण्यासाठी चालला आहे. इथे 2 बेड आहेत आणि पाठीमागच्याही बाजूला 2 बेड आहेत. तर अशा पद्धतीने हे 4 बेड, स्वच्छ वॉशरूम, टॉयलेट सगळं व्यवस्थित होतं. आणि पुन्हा एकदा मी सकाळी उठल्यानंतर हा व्ह्यू घेतला आहे. देवाच्याच दारामध्ये देवाच्या कळसाचं दर्शन झालं सकाळी उठल्यानंतर आणि पुन्हा आमचा इथून परतीचा प्रवास सुरू होणार होता. मला जेवढं घेता येईल तेवढं मी सगळं घेतलेलं आहे. दर्शन घेताना मात्र तिथं फोटो काढायला अलाउड नाही आहे, त्यामुळे तो व्हिडिओ राहिला आहे. गाडीची पूजा खरं तर करायची होती, बरेच दिवस झालं बाप्पाच्या दारात, आणि म्हणून इथं पूजा करून घेतली आणि निघालो आहे परतीच्या प्रवासाला. माझे व्हिडिओ कसे वाटत आहेत हे मला नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा. थँक्यू.